शिक्षण कसे असावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे याचे विश्लेषण करूया. शिक्षण हे अंधकार दूर करते, अज्ञान दूर करते. शिक्षणामुळे सर्वांगीण विकास होतो. शिक्षणामुळे प्रगती होते. शिक्षणामुळे जीवन सुंदर होते. शिक्षणामुळे शहाणपण येते, समजदारपण येते. शिक्षणामुळे प्रेम, सामंजस्य, सत्यता, एकता यात भर पडते. शिक्षणामुळे संसार सुखाचा होतो. शिक्षणामुळे आपल्या जीवनशैलीत बदल होतो, आपल्यात परिवर्तन होते, आपल्यात बदल होतो. या शिक्षणामुळे स्वतःचं जीवन सुधारते. या शिक्षणामुळे आपल्याला काय चांगले, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य हे समजते. शिक्षणामुळे शहाणपण येते, समजदारपण येते. शिक्षण हे अंधकार दूर करते, अज्ञान दूर करते. शिक्षण हे यशाच्या मार्गावर पोहोचवते. या शिक्षणामुळे जगभरात काय चाललंय, कुठं काय चाललंय, सर्व बाबीची माहिती आपल्याला मिळते. या शिक्षणामुळे आपल्याला आपल्याजवळ कलांचा, कलागुणांचा आपल्याला विकास करता येतो. नीतिमूल्यांचा विकास करता येतो. आपल्याला चांगलं धोरण ठरवता येते, चांगला निर्णय घेता येतो, चांगली दिशा ठरवता येते, चांगला मार्ग ठरवता येतो. या शिक्षणामुळे आपल्याला चांगला व्यवसाय करता येतो. आपलं जीवन रंगमय, भव्यदिव्य पाहिजे तसे बनवता येतं. या शिक्षणामुळे आपला कोणताही व्यवसाय करता येतो. या शिक्षणामुळे आपल्याला चांगला मार्ग सापडतो, चांगली दिशा सापडते. म्हणून शिक्षण हे भव्यदिव्य आहे. शिक्षण हे विशाल आहे, महाविशाल आहे. म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण शिकलं पाहिजे. म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, सुंदर शिक्षण घेतलं पाहिजे. कारण शिक्षणच हे प्रत्येकाचा विकास करते. शिक्षणामुळेच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश, जगाचा विकास होतो. म्हणून शिक्षण चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. म्हणून शिक्षण हे दर्जेदार असावे, कडक असावे, सुंदरमय असावे, प्रगती विकास करणारे असावे, विद्यार्थ्याचे जीवन सुधारणारे असावे, तळमळी धडपडीचे असावे, शिस्तीचे शिक्षण असावे. शिक्षणाबरोबर शील असलं पाहिजे, नम्रता असली पाहिजे. नुसतं शिकून फायदा नाही. म्हणून प्रज्ञाशील करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे, माया असली पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे. तरच शिक्षणाला अर्थ उरतो. परंतु जर माणुसकी नसेल, नम्रता नसेल, शील नसेल, शिस्तता नसेल, स्वच्छता नसेल, चांगुलपणा नसेल, तर शिक्षणाला काही महत्त्व नाही, शिक्षणाला काही अर्थ उरत नाही. म्हणून शिक्षणाला अर्थ प्राप्त होण्यासाठी, शिक्षण चांगलं होण्यासाठी, शिक्षण दर्जेदार होण्यासाठी, शिक्षण उत्तम होण्यासाठी, शिक्षण छान होण्यासाठी, शिक्षण हे बलशाली होण्यासाठी चांगल्या गुणाची, चांगल्या गुणवत्तेची, चांगल्या गुणधर्माची, चांगल्या गोष्टीची, चांगल्या बाबीची गरज आहे, आवश्यकता आहे. शिक्षणामध्ये नकलीपणा असू नये, शिक्षणामध्ये ढोंगसोंग असू नये, शिक्षण हे बाजार असू नये, शिक्षण हे पैशापुरतं मर्यादित असू नये, शिक्षण हे मर्यादित असू नये, शिक्षणाला बंधन असू नये. तर शिक्षण हे विशाल, महाविशाल, दर्जेदार असावे. कॉपीमुक्त शिक्षण असावे, कडक शिक्षण असावे. ज्या शिक्षणातून सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, विद्यार्थी सुधारला पाहिजे, स्वतः जीवन सुधारलं पाहिजे. जीवन कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, वर्तन कसं करायचा, व्यवहार कसा करायचा, प्रगती कशी करायची, विकास कसा करायचा, हे सर्व कळालं पाहिजे, हे सर्व समजलं पाहिजे. म्हणून शिक्षण हे असे उत्तम छान शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. परंतु कॉपी करून, नक्कल करून जर शिक्षण घेतलं, नक्कलबाजी शिक्षण असलं, ढोंगबाजी शिक्षण असलं, ढोंगसोंगाचं शिक्षण असलं, या पैशाचं शिक्षण असलं,
या टाईमपास शिक्षण असलं, या धिंगामस्तीचं शिक्षण असलं तर ते शिक्षण घेऊन काय फायदा नाही, काही उपयोग नाही. त्या शिक्षणामुळे कोणाचीच प्रगती होत नाही, कोणाचाच विकास होत नाही. पण नकली शिक्षणामुळे कोणाचाच विकास होत नाही, कोणाचीच प्रगती होत नाही. म्हणून शिक्षणामुळे प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, सर्वांचे जीवन सुधारलं पाहिजे, रंगीन झालं पाहिजे, छान छान झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे. असं शिक्षण असलं पाहिजे. असं शिक्षण अंमलात आणणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. म्हणून चांगलं शिक्षण असणे गरजेचं आहे, योग्य आहे. परंतु शिस्त नसेल, नुसती नक्कलबाजी असेल, चांगल्या गुणाला, चांगल्या कलेला, कौशल्याला महत्त्व नसेल, चांगल्या गोष्टीला महत्त्व नसेल, व्यावसायिक शिक्षण नसेल, त्या शिक्षणामध्ये चांगले गुण नसतील, संस्कार नसतील, चांगल्या गोष्टी नसतील, अर्थ नसेल, शिस्तता नसेल, शिस्तबद्धता नसेल, चांगुलपणा नसेल, तर ते शिक्षण काही कामाचं नाही, ते शिक्षण कुचकामी आहे. म्हणून शिक्षण हे उत्तम असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, सर्वव्यापी असलं पाहिजे, व्यापक असलं पाहिजे, अमर्याद असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे. असं शिक्षण असलं पाहिजे की ज्या शिक्षणामुळे तो विद्यार्थी घडला पाहिजे, शिकला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला आपलं जीवन कसं जगायचं हे कळायला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. त्या विद्यार्थ्याला आपल्या अस्मिताची जाणीव झाली पाहिजे. त्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला शिक्षणाचा अर्थ कळायला पाहिजे. का शिकायचं, कशामुळे शिकायचं, काय शिकायचं, कशासाठी शिकायचं, हे सगळं त्याला विद्यार्थ्याला कळायला पाहिजे, समजलं पाहिजे. प्रथम शिक्षणाचा अर्थ समजून सांगला पाहिजे, शिक्षणाचे स्वरूप समजून सांगलं पाहिजे. तरच विद्यार्थी घडेल, सुधारेल, चांगला होईल, दर्जेदार होईल, मस्त होईल, छान छान होईल, जबरदस्त होईल. म्हणून शिक्षण हे कडक असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, छान छान असलं पाहिजे, जबरदस्त असलं पाहिजे. म्हणून शिक्षण हे कडक असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, छान असलं पाहिजे. शिक्षणामुळेच त्या लेकराची प्रगती झाली पाहिजे. म्हणून शिक्षण हे भरभक्कम असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. शिक्षणामध्ये निर्मळता असणे आवश्यक आहे, स्वच्छता असणे आवश्यक आहे. स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगलं पाहिजे. सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे. आपल्या घरी, दारात, अंगणात, परिसरात, सर्वत्र. मग शाळा ही सुंदर असली पाहिजे. शाळेमध्ये स्वच्छता असली पाहिजे, वर्गात स्वच्छता असली पाहिजे, वर्गाच्या बाहेर स्वच्छता असली पाहिजे, सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छता असेल तर कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही, आजार होणार नाही. म्हणून स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छतेचं महत्त्व या शाळेमध्ये समजून सांगितलं पाहिजे. स्वच्छता ठेवल्याने काय होते, घाणेरडे वागल्याने काय होते, अस्वच्छ राहिल्याने काय होते. म्हणून स्वच्छतेचं महत्त्व शाळामधून प्रत्येक शाळामधून समजून सांगितलं पाहिजे, कॉलेज शाळामधून समजून सांगितलं पाहिजे. स्वच्छता ही मोहीम राबवली पाहिजे, सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे. कारण स्वच्छता नसेल तर आपलं जीवन धोक्याचं आहे, आपलं जीवन धोक्याचं होतं, आपलं जीवन धोक्यात येतं, आपला नाश होतो, आपला समूळ नाश होतो. म्हणून स्वच्छता असली पाहिजे. म्हणून घरोघरी, दारोदारी, परिसरात, राज्यात सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छता असेल तर कोणताही रोग होणार नाही, कोणताही आजार होणार नाही, आरोग्य चांगलं राहील, टणटणीत राहील, दणदणीत राहील, डासाची निर्मिती होणार नाही, रोगजंतू पसरणार नाहीत, काहीच होणार नाही आणि आपलं जीवन, आपलं आरोग्य चांगलं राहील. असं स्वच्छतेचं महत्त्व या शाळामधून समजून सांगितलं पाहिजे. म्हणून दर्जेदार उत्तम शिक्षण असलं पाहिजे, कडक शिक्षण असलं पाहिजे, दमदार शिक्षण असलं पाहिजे. म्हणून स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. आणि स्वच्छता असेल तरच जीवन चांगलं होईल, रम्य होईल, छान होईल, नीटनेटकं होईल. कारण सौंदर्यानेच सर्व काही सजते. म्हणून शिक्षण हे सुंदर असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, झगमग असलं पाहिजे, जबरदस्त असलं पाहिजे.
म्हणून शिक्षणामध्ये सुंदरता असणे आवश्यक आहे, स्वच्छता असणे आवश्यक आहे. म्हणून शाळामध्ये प्रत्येक शाळामधून स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. विद्यार्थ्याला स्वच्छतेचं महत्त्व कळालं पाहिजे. स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे. तसेच शिक्षण कडक असलं पाहिजे, दर्जेदार कडक असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी चांगला असला पाहिजे, विद्यार्थ्याला चांगलं वळण लागलं पाहिजे, चांगली शिस्त लागली पाहिजे. कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, कसं वर्तन करायचं, कसा व्यवहार करायचा, कसं आचरण करायचं, कोणासोबत कसं वागायचं, कसं भाषण करायचं, कोणता शब्द कुठं बोलायचा, हे सर्व काही विद्यार्थ्याला कळालं पाहिजे. म्हणून शिक्षण हे कडक शिस्तीचं वळणाचं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे. कधी धाकाने कधी रागाने विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्याला शिस्तीचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. शिस्तीचं, स्वच्छतेचं, चांगल्या गोष्टीचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. असं शिक्षण कडक, दर्जेदार, उत्तम असलं पाहिजे. आपण प्रस्तावना बघत आहोत आणि ते मुद्दा बघत आहोत. म्हणून शिक्षण हे दर्जेदार, उत्तम असलं पाहिजे. खणखणीत, टणटणीत, दणदणीत असलं पाहिजे. खणखणीत, दणदणीत विद्यार्थी सुधारला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. खणखणीत विद्यार्थी सुधारला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. म्हणून शिक्षण हे कडक, दर्जेदार, उत्तम, निर्मळ, भरभक्कम असलं पाहिजे. त्या शिक्षणात रस असला पाहिजे, त्या शिक्षणात कस असला पाहिजे. शिक्षण दमदार असलं पाहिजे. शिक्षणाने विद्यार्थी सुधारला पाहिजे, असं शिक्षण असलं पाहिजे. नुसत्या झगमगीला नुसतं झपक असू नये. नुसते कपडे झपक असले म्हणजे शिक्षण झपक नसतं. कपडे छान छान, कपडे छान, नुसत्या कपड्यालाच महत्त्व. एवढं मोठं दप्तर, कपडे झकपक, देखावा नुसता, या कोरडी शान असा असू नये. तर काय शिकवलं, कसं शिकवलं, काय शिकवायचं, लेकराला कसं घडवायचं, कसं ज्ञान द्यायचं, लेकरू कसा सुधारेल, त्याची प्रगती कशी होईल, त्याचा विकास कसा होईल, त्याचं जीवन कशी सुधारेल, त्याला जीवनाविषयी कसं मार्गदर्शन मिळेल, याबाबतीत शिक्षण असलं पाहिजे. म्हणून व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे. नुसतं पुस्तकी घोकंपटी शिक्षण असू नये. व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. नुसतं पैशाला महत्त्व असू नये, नुसतं कपड्याला महत्त्व असू नये, झगपकीला महत्त्व असू नये, झगमगाला महत्त्व असू नये, देखाव्याला महत्त्व असू नये. तर शिक्षण हे खऱ्या अंगाने विद्यार्थ्याची प्रगती झाली पाहिजे, खऱ्या अंगाने विद्यार्थी सुधारला पाहिजे. म्हणून शाळामध्ये शिक्षणाचं महत्त्व लेकराला कळालं पाहिजे. पैशाला महत्त्व देऊ नये, या नुसतं झकपकीला, या देखाव्याला महत्त्व देऊ नये. तर शिक्षणाला महत्त्व द्यावे. लेकराला आलं पाहिजे, लेकराला जमलं पाहिजे, लेकरू घडलं पाहिजे, लेकराचं बेसिक कंप्लीट झालं पाहिजे. बेसिक आल्याशिवाय लेकरू सुधारत नाही. म्हणून लेकराचं बेसिक झालं, पक्क झालं पाहिजे. मग शाळामध्ये बेसिक पक्क केलं पाहिजे. शाळा जर कडक पक्की असेल तर ट्युशनची गरज नाही. म्हणून लेकराला पक्क शिकवलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे, चांगलं घडवलं पाहिजे, सुंदर शिकवलं पाहिजे. जर शाळेमध्ये चांगलं कडक शिक्षण मिळालं, शाळेमध्ये व्यवस्थित पदश्री शिक्षण मिळालं, शाळेमध्ये चांगलं दर्जेदार उत्तम शिक्षण मिळालं, तर शाळेमध्ये व्यवस्थित पदश्री शिक्षण मिळालं, व्यावसायिक शिक्षण मिळालं, चांगल्या गोष्टीचे शिक्षण मिळालं, बेसिकचे शिक्षण मिळालं, मूलभूत बेसिकचे शिक्षण मिळालं, तर ट्युशनची गरज काय? ट्युशनची गरजच नाही. म्हणून शाळामध्ये व्यवस्थित पदशीरपणे शिकवलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे, चांगलं घडवलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण शिकवलं पाहिजे. शाळेमध्ये देखावा असू नये, देखाव्याला महत्त्व असू नये, नकलीला महत्त्व असू नये, नकलबाजीला महत्त्व असू नये, देखाव्याला महत्त्व असू नये. तर शाळेमध्ये महत्त्व असावं शिस्तीला, चांगलं वागण्याला, चांगलं बोलण्याला, चांगलं राहण्याला, चांगल्या गुणाला, कौशल्याला, कलेला महत्त्व असावं. शाळा ही उत्तम असावी, दर्जेदार असावी, शिक्षण हे चांगलं असावे, कडक असावे. लेकराची प्रगती झाली पाहिजे. लेकराला मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयाचा पाया पक्का झाला पाहिजे. लेकराचा मराठी, गणित, इंग्लिश या विषयाचा पाया पक्का झाला पाहिजे. त्याला इंग्रजी खडखड वाचता आली पाहिजे, त्याला मराठी खडखड वाचता आली पाहिजे, त्याला मराठी कळाली पाहिजे, मराठी समजली पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे, मराठी लिहिता आली पाहिजे.
मराठी कंपल्सरी पाहिजे. मराठी आल्याशिवाय इंग्रजी येतच नाही. पण प्रत्येक शाळामध्ये मराठी कंपल्सरी पाहिजे आणि मराठी शिकवलीच पाहिजे. मराठी आलीच पाहिजे. मराठी जमलीच पाहिजे. मराठी लिहिता आलीच पाहिजे. मराठी बोलता आलीच पाहिजे. मराठी हा सर्व भाषांचा राजा आहे. मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत नाही. म्हणून मराठी शिकलीच पाहिजे. मराठी आली पाहिजे. मराठी घडवली पाहिजे. म्हणून मराठी हा भारताचा प्राण आहे. भारताचा जीव आहे. भारताची शान आहे. भारताचा मान आहे. पण मराठी आली पाहिजे आणि मराठी शिकवली पाहिजे. म्हणून प्रत्येक शाळांमध्ये मराठीचा पाया पक्का केला पाहिजे. इंग्रजीचा पाया पक्का केला पाहिजे. इंग्रजी वाचता आली पाहिजे. लिहिता आली पाहिजे. बोलता आली पाहिजे. समजली पाहिजे. कळाली पाहिजे. तसेच हिंदी ही चांगली रीतीने वाचता आली पाहिजे. कळाली पाहिजे. बोलता आली पाहिजे. लिहिता आली पाहिजे. आणि गणित पूर्ण रीतीने समजलं पाहिजे. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, लसावी, बसावी, वर्गमूळ सर्व काही समजलं पाहिजे. पण गणिताचा हिशोब आला पाहिजे. सर्व काही समजलं पाहिजे. म्हणून गणित, इंग्रजी, मराठी हे तिन्ही विषय परफेक्ट झाले पाहिजे. जबरदस्त झाली पाहिजे. म्हणून बेसिककडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून शिकवण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. देखाव्याकडे नाही तर शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ज्यात गरिबाची लेकरं शिकली पाहिजे. दीनदलिताची लेकरं शिकली पाहिजे. सामान्याची लेकरं शिकली पाहिजे. गरिबांची लेकरं सुधारली पाहिजे. सामान्याची लेकरं सुधारली पाहिजे. दीनदलिताची लेकरं सुधारली पाहिजे. गरिबाच्या लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे. पण जास्तीत जास्त गरिबाच्या, जनसामान्याच्या, दीनदलित लेकराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून गरिबाच्या लेकराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक शाळेने गरिबाच्या, दीनदलितांच्या, जनसामान्य लेकराकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून असं शिक्षण असावं. कडक शिक्षण असावं. दर्जेदार उत्तम शिक्षण असलं पाहिजे. चांगलं शिक्षण असलं पाहिजे. तरच आपला देश सुधारेल. तरच आपला देश चांगला होईल, संपन्न होईल, प्रगतशील होईल, विकसित होईल. म्हणून भारतातील प्रत्येक लेकरू सुधारलं पाहिजे. गरीब असो या श्रीमंत, भारतातील प्रत्येक लेकरू सुधारलं पाहिजे. प्रत्येक लेकरू सुधारलं पाहिजे. प्रत्येकाचं लेकरू सुधारलं पाहिजे. गरिबाचं कोणत्याही लेकरू शिक्षणापासून वंचित राहू नये. म्हणून सर्व लेकरं सुधारले पाहिजे. सर्व लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे. ते दर्जेदार उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. नकली शिक्षण मिळू नये. नुसतं शिकून काही फायदा नाही. पण चांगलं दर्जेदार उत्तम चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. या शिक्षणाने लेकराची प्रगती झाली पाहिजे. अशा प्रकारचे शिक्षण असावं. कडक शिक्षण असावं. दर्जेदार शिक्षण असावं. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.